सर्व मराठी मध्यमवर्गीय मुलांप्रमाणे माझंही बालपण आईवडिलांनी किंवा आजी आजोबांनी सांगितलेल्या रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकत गेले. थोडा मोठा झालो तसं महाभारतावर आधारित अशी मृत्युंजय, राधेय इत्यादींसारख्या कादंबऱ्या वाचनात आल्या. पुढं कॉलेजात गेल्यानंतर महाभारताशी संबंधित इतरही काही लेख इत्यादी वाचण्यात आलं. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना अचानक एके दिवशी मला हे पुस्तक भेटलं. पुस्तकाचं नाव युगांत. आत्तापर्यंत जे महाभारत ऐकलं होतं ते रंजक, गोष्टीपूर्ण असं विविध प्रसंगांनी नटलेलं. महाभारत किंवा रामायण, विशेषतः महाभारत याच्याबद्दल विश्लेषणात्मक असं काहीही वाचलं नव्हतं. आणि इरावती कर्व्यांसारख्या थोर व्यासंगी अशा लेखिकेनं लिहिलेलं हे पुस्तक पाहून मी झपाटून गेलो. पुस्तक जरी विश्लेषणात्मक असलं तरी त्या व्यक्तिरेखांचा जो मागोवा लेखिकेनं घेतला आहे ते वाचता वाचता आपण त्यामध्ये गुंगून जातो. त्या व्यक्तिरेखा आपल्या हृदयाच्या जवळ कधी येतात हे कळतही नाही. मला आवडलेल्या अनेक पुस्तकांपैकी हे एक. या पुस्तकाचा परिचय तुम्हालाही करून द्यावा असं या निमित्तानं आज माझ्या मनात आलं. आणि त्याचाच हा भाग म्हणून युगांत या इरावती कर्वेंनी लिहिलेल्या पुस्तकामधील काही व्यक्तिरेखा मी आपल्यापुढे सादर करणार आहे. या व्यक्तिरेखांपैकी पहिली व्यक्तिरेखा म्हणजे भीष्म. भीष्माच्या व्यक्तिरेखेपासूनच या पुस्तकाचा परिचय करून द्यायला मी आता सुरुवात करतो. तर ऐकूयात इरावती कर्वेंनी लिहिलेल्या युगांत या पुस्तकामधील पहिला भाग, शेवटचा प्रयत्न. शेवटचा प्रयत्न. भीष्म पर्वापासून भारतीय युद्धाची पर्वे सुरू झाली असे समजतात. पण हे पर्व जसजसे वाचावे तसतशी खात्री पटते की हे पर्व म्हणजे युद्धाची सुरुवात नसून युद्ध थांबवण्यासाठी केलेला शेवटचा प्रयत्न होता. तो प्रयत्न करणारी व्यक्ती भीष्म होती. भीष्माचे सर्व आयुष्य निष्फळ त्याग करण्यात गेले. आयुष्याचे हे शेवटचे दिवस म्हणजे त्याच्या त्यागमय जीवनाची पराकाष्ठा होती. आणि आयुष्यातील इतर सर्व त्यागांप्रमाणे त्याचा हाही त्याग निष्फळ ठरला. ज्या भीष्माने स्वतःचे हक्काचे म्हणून जे होते त्याचा त्याग केला होता, त्याच भीष्माने वृद्धपणी, अतिवृद्धपणी कौरवांच्या सेनेचे सेनापतीपद तरी स्वीकारले कसे, हाही प्रश्न मनाला टोचतो. पण भीष्माच्या सर्व आयुष्याचा विचार केला म्हणजे कळते की भीष्माचे हे शेवटचे कृत्य सुसंगत नव्हे तर अटळ होते. मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन हे विफलच असायचे हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचले नाही ना, असे सारा वेळ वाटते. मानवांचे प्रयत्न, आकांक्षा, वैर, मैत्री सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उडवलेल्या पाचोळ्यासारखी क्षुद्र, बोलकट भासतात. पण त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले, आकांक्षा बाळगल्या, त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात. प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट परिपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तीलाही तो जाणवला असला पाहिजे. महाभारत वाचताना हे इतक्या तीव्रतेने जाणवते की त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वतःची व्यथा होते. त्या व्यक्तीच्या द्वारे सबंध मानवतेचे दुःख आपल्याला खुपत राहते. भीष्माचे आयुष्य असेच होते. विरोधाने भरलेले होते. निदान वरून तरी तसे दिसत होते. सुसंगती होती ती भीष्माच्या मनाची व कृत्यांची. भीष्म जन्माला आला तो एक शापित जीव म्हणून. त्याच्या बरोबरीच्या इतरांची सुटका गंगेने केली, पण तो मात्र या जगात अडकून पडला. गंगेला मृत्यूलोकात जाण्याच्या काही कारणामुळे प्रसंग आला.
त्याच सुमारास अष्टवसूंना वसिष्ठांच्या शापामुळे मृत्यूलोकात जन्म घेणे भाग झाले होते. गंगे, आम्ही तुझ्या पोटी जन्म घेतो. जन्मल्याच तू आम्हाला मारून टाक व आमची सुटका कर, अशी त्यांनी गंगेची प्रार्थना केली. गंगेने त्यांना तसे वचन दिले व हे स्वर्गीय प्राणी पृथ्वीवर निघाले. गंगा स्वर्गातील बाई होती. चिर यवना होती. तिच्या वयाचा विचार करण्याचे कारणच नाही. ती स्वर्गीय होती म्हणून तिला मृत्यूलोकातील नियमही लागू नव्हते. ही बाई पृथ्वीवर आली आणि थेट राजा प्रतीपाच्या मांडीवर जाऊन बसली व मला तुझ्याशी लग्न करू दे म्हणून म्हणू लागली. राजा म्हणाला, बाई, बायको व्हायचे तर डाव्या मांडीवर बसायचे. तू बसली आहेस उजव्या मांडीवर. ती असते मुलाची नाहीतर सुनेची. तेव्हा आता मला मुलगा होऊ दे, त्याला तुझ्याशी लग्न करायला सांगतो. गंगेने ते ऐकले. प्रतीपाला शंतनू झाला. प्रतीप राज्य त्याच्या स्वाधीन करून निघून गेला. शंतनू शिकार करण्यात गुंग असे. कुरुवंशात व इतरही राजघराण्यात शिकार करणे हा क्षत्रियांचा एक मोठा छंद असे. एकदा त्याला गंगेच्या काठी एक अप्रतिम रूपवती स्त्री दिसली व त्याचीच शिकार झाली. ती स्त्री गंगा होती. शंतनूची लग्नाची बायको होण्यास तिने रुकार दिला, पण इतर सर्व स्वर्गीय स्त्रियांप्रमाणे, अगदी उर्वशीप्रमाणे तिने विचित्र अटी घातल्या. राजा, मी वाटेल ती कृत्य करीन, तुला अयोग्य वाटेल असेही करीन, पण तू मला अडथळा आणता कामा नये किंवा नावेही ठेवता कामा नये. ज्या दिवशी तसे करशील त्या दिवशी मी तुला सोडीन. गंगेंनी अटी घातल्या आणि कामी शंतनूने सर्व मान्य केले. गंगा त्याच्याजवळ राहिली. गंगेने शंतनूला सर्व प्रकारचे सुख दिले असे महाभारत म्हणते. मूल झाले की ती त्याला गंगेत नेऊन बुडवायची. शंतनू तर तिच्या इतका अधीन झाला होता की त्याला काहीही म्हणवले नाही. पण 8व्या मुलाला जेव्हा ती बुडवायला निघाली तेव्हा मात्र त्याला राहवले नाही. अगं, याला तरी मारून टाकू नकोस. काय अघोरी कृत्य करणारी स्त्री आहेस तू, तो असं म्हणाला. गंगेला काय, तेवढेच निमित्त पुरे होते. हा मुलगा मी जिवंत ठेवते, पण आपल्या अटीप्रमाणे मी आता तुला सोडून देते, असे म्हणून मुलाला घेऊन ती अंतर्धान पावली. ना मूल ना बायको. शंतनू परत मृगया करीत रानात वणवण फिरत राहिला. एक दिवस सर्व शास्त्रे शिकलेला, मोठा झालेला असा त्याचा मुलगा गंगेने त्याच्या स्वाधीन केला. शंतनूने त्याला राजधानीत आणून यौवराज्याभिषेक केला. हा देवव्रत आपल्या गुणांनी सर्वांचा आवडता झाला. मृत्यूने सुटका न होता हा जीव येथेच अडकला. एका प्राचीन राजघराण्याचा युवराज झाला. अशी 4 वर्षे गेली. शंतनूचा शिकारीचा नाद कायमच होता. ह्या वयात परत एकदा तो एका सुंदर स्त्रीच्या आहारी गेला. तिने नाही, पण तिच्या बापाने यावेळी लग्नाच्या अटी घातल्या. अटी सर्वस्वी मानवी लोकव्यवहाराला धरून होत्या, पण त्यामुळे देवव्रताच्या आयुष्याला परत एकदा कलाटणी मिळाली. ह्या मुलीच्या मुलाला राजपद मिळणार असेल तर मुलगी देतो. दाशराजाच्या या मागणीला शंतनूला रुकार देववेना. तो खिन्न मनाने राजधानीत आला. त्याची मनस्थिती जाणून घेण्याचा देवव्रताने प्रयत्न केला. शंतनूचं उत्तरही मोठं मजेदार आहे. अरे, मला कसली काळजी, तुझ्यासारखा गुणी मुलगा राज्य सांभाळायला आहे. भीती एवढीच वाटते की तू एकटाच आहेस. तुला काही झाले तर राज्याचं होणार कसे, हा प्रश्न मला भेडसावतो. राजपुत्र इतर राजपुरुषांकडे गेला व त्याने सर्व बातमी काढून घेतली. मग शंतनूला न सांगताच अमात्य व इतर कुलवृद्ध बरोबर घेऊन तो दाशराजाकडे गेला. त्याने शंतनूसाठी सत्यवतीला मागणी घातली. दाशराजाने आपली अट सांगितली. तेव्हा सर्व माणसांपुढे देवव्रताने प्रतिज्ञा केली, मी राज्यावर बसणार नाही. पण तेवढ्याने दाशराजाचे समाधान होईना. तो म्हणाला, ते सर्व ठीक, पण तुझी मुले राज्यासाठी माझ्या मुलीच्या मुलांशी भांडतील त्याचं काय? देवव्रताने पहिल्यापेक्षाही अवघड अशी दुसरी प्रतिज्ञा केली, मी यावत जीव ब्रह्मचारी राहीन. या कठीण प्रतिज्ञेमुळे देवव्रताला भीष्म असे नाव पडले. दाशराजाचे समाधान झाले. त्याने गंधकालीला आपल्या मुलीला
देवव्रत भीष्माच्या स्वाधीन केले. आई चल, या शब्दांनी भीष्माने तिला रथात घेतले व सर्व परिवारासह राजधानीत येऊन तिचे शंतनूशी लग्न लावून दिले. या असामान्य त्यागाने संतुष्ट होऊन बापाने भीष्माला इच्छा मरणाचा वर दिला. म्हाताऱ्या बापासाठी पुरूने वार्धक्य पत्करले होते, पण तो त्याग काही कायमचा नव्हता. त्याचे फलही पुरूला उत्तम मिळाले. पुरू सर्वात धाकटा मुलगा, पण वरच्या सर्व भावांचा म्हणजे यदू, तुर्वसू, अनु यांचा हक्क हिरावून घेऊन ययातीने राज्य पुरूला दिले. भीष्माला त्यागाच्या मोबदल्यात काय मिळाले तर इच्छामरण. भीष्माचा त्याग मोबदल्यासाठी नव्हताच, तो एक शापित जीव होता. हे त्याला स्वतःला माहीत नव्हते, पण गंगेने शंतनूला ते सांगितले होते. त्याला पूर्वायुष्याचे स्मरण नसूनही पूर्वायुष्यावर आधारलेल्या काही प्रवृत्ती असणार अशी कल्पना केली तर या प्रसंगाची एक निराळीच संगती लावता येईल. जन्मल्याबरोबर जगातून सुटणार या आशेने आलेल्या पण अडकून पडलेल्या या जीवाने जगाच्या पसाऱ्यात न अडकण्याची ही संधी साधली असे तर नाही. राज्य नाही, लग्न नाही आणि इच्छामरण, या तिन्ही गोष्टींमुळे भीष्म जगातून निघून जाण्यास मोकळा झाला. पिंजऱ्यात अडकलेल्या पाखराला सुटकेचा मार्ग दिसला, पण भीष्माच्या बरोबर जन्माला आलेल्या त्याच्या नशिबाने त्याला परत एकदा खोड्यात टाकले. शंतनूला सत्यवतीपासून 2 मुले झाली व ती मुले मोठी होण्याच्या आतच तो मेला. या लहान मुलांना व त्यांच्या तरुण आईला टाकून जाणे भीष्माला अशक्य झाले. तो परत जगाच्या कटकटीत गुंतला. राजा नसूनही त्याने 2.5 पिढ्या म्हणजे विचित्रवीर्य, पांडू ते दुर्योधन वयात येईपर्यंत म्हणजे कमीत कमी 40 वर्षे राज्य सांभाळले, अधिकार गाजवला. स्वतः लग्न करून न घेता 2 पिढ्यांच्या लग्नाच्या खटपटी त्याला कराव्या लागल्या. सत्यवतीला रथातून आणून तिचे बापाशी लग्न लावले. ही जशी काय त्याच्या पुढच्या आयुष्याची नांदीच झाली. विचित्रवीर्य, धृतराष्ट्र, पांडू व विदूर यांची लग्ने भीष्माच्या पुढाकारानेच झाली. स्वतःचे मूल नसलेल्या ब्रह्मचार्याचे सबंध आयुष्य दुसऱ्याची मुले सांभाळण्यात गेले. या गुंत्यात तो जो काही पडला तो शेवटपर्यंत, त्यातून त्याला सुटताच आले नाही. सत्यवतीच्या थोरल्या मुलाला राज्यावर बसवले, पण तो एका भांडणात मारला गेला. दुसरा मुलगा विचित्रवीर्य लहान असतानाच गादीवर बसला. त्याचे लवकर लग्न झालेले बरे असे वाटून भीष्माने त्याच्यासाठी काशीराजाच्या 3 मुली स्वयंवर मंडपातून पळवून आणल्या. थोरली अंबा म्हणाली, मी शाल्वला मनाने वरले आहे. भीष्माने तिला शाल्वाकडे पाठविले व तिच्या बहिणी अंबिका व अंबालिका यांचे विचित्रवीर्याशी लग्न लावले. काशीहून मुली हस्तिनापुराला आणल्या. तो प्रवास काही दिवस चाललेला असणार. हस्तिनापुराला आणल्यावर मी मनाने दुसऱ्याची आहे हे सांगेपर्यंत काही दिवस तरी गेले असणार व शाल्वाकडे जाण्यास आणखी काही दिवस लोटले, म्हणजे स्वयंवर मंडपातून शाल्वाकडे जाईपर्यंत काही आठवडे मध्ये गेले असणार. इतके दिवस परक्याकडे राहिलेल्या मुलीचा मी स्वीकार करणार नाही असे शाल्वाने सांगितल्यावर अंबा भीष्माकडे आली. म्हणू लागली, ज्या अर्थी तू मला स्वयंवर मंडपातून जबरदस्तीने आणले आहेस त्या अर्थी तू आता माझ्याशी लग्न केले पाहिजेस. ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेमुळे भीष्माने तिला नाकारली व अपमानित झालेल्या, धिक्कारलेल्या, कुठेही आसरा नाही अशा परिस्थितीत असलेल्या अंबेने स्वतःला जाळून घेतले. ह्या प्रसंगापर्यंतचे भीष्माचे आयुष्य निरुपक्रोश, निरागस असे गेले होते. त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाचेच नुकसान झाले नव्हते, कोणाचा तळतळाट झाला नव्हता. तो मात्र या प्रसंगाने झाला. पुढेही असे प्रसंग बरेच आले. लग्न झाल्यावर विचित्रवीर्य लवकरच मेला. मागे वंश न ठेवता मेला. स्वतःची मुले राज्यावर बसावी ही सत्यवतीची इच्छा तर धुळीला मिळालीच, पण सबंध घराणेच नष्ट होण्याच्या मार्गाला लागले. तेव्हा तिने दीनपणे भीष्माची प्रार्थना केली की ब्रह्मचर्याची शपथ सोड, राज्यावर बैस व कुरुवंशाचा उद्धार कर. निदान या तुझ्या भावजाईंना संतती दे. भीष्माने या सर्व गोष्टींस नकार दिला. सत्यवतीला कुवारपणी झालेला मुलगा व्यास हाही विचित्रवीर्याचा भाऊच, म्हणून त्याच्या राण्यांचा दीर. तेव्हा व्यासापासूनच संतती निर्माण करावी असे सत्यवतीने भीष्माच्या अनुमतीने ठरविले. मुली, आज रात्री तुझा दीर येणार आहे.
असे मोघमपणे बोलल्यामुळे भीष्म येईल की कुलातील दुसरा कोणता कुरुयोद्धा येईल असा विचार करीत असलेल्या थोरल्या राणीला एकाएकी एक काळा लाल डोळ्यांचा केसांच्या जटा असलेला असा पुरुष दिसला व ती बेशुद्ध पडली. या संबंधापासून निपजलेला मुलगा धृतराष्ट्र हा जन्मांध झाला म्हणून दुसऱ्या राणीकडे व्यास गेला. त्याचे रूप पाहून ती भीतीने पांढरी पडली व तिला एक पांढरा फटक मुलगा झाला, तो पांडू. त्या दोघी राजघराण्यात वाढलेल्या क्षत्रिय बायांना केवढी घृणा उत्पन्न झाली हे पुढील गोष्टींवरून स्पष्ट दिसते. तिसऱ्या वेळेला या भयंकर कधी केस न विंचरलेल्या ब्राह्मणाला पाठवणार असे कळले मात्र त्यांनी आपल्याऐवजी आपल्या दासीलाच त्याच्या स्वागताला उभी केली. त्या दासीला जो मुलगा झाला तो विदुर. भीष्माने आंधळ्या धृतराष्ट्राला लांब देशीची राजकन्या बायको म्हणून आणली. आपला नवरा आंधळा आहे हे कळल्याबरोबर तिने आपले डोळे फडक्याने कायम बांधून टाकले. कुंती जाडजूड व निबरच होती, पण तिला व रूपवती माद्रीला ज्याच्या गळ्यात बांधले त्याला स्त्रीसंग शक्य नव्हता. बिचारी माद्री नवऱ्याच्या मृत्यूला कारण म्हणून तरुणपणी सती गेली. या 5 बायकांचा आत्मा किती तळमळला असेल. भीष्मामुळेच त्यांची विटंबना झाली. भीष्म कुरुकुलातील कर्ता अधिकारी पुरुष होता. त्यानेच आपल्या वंशाच्या वृद्धीपायी या कुलस्त्रियांची मानहानी व विटंबना केली होती. गांधारी, कुंती व माद्री यांच्याबद्दल महाभारतात त्यावेळी लोक काय म्हणत होते ते कळत नाही, पण काशीराजाच्या मुलींवर जे प्रसंग ओढवले त्यावरून भीष्माची भयंकर निर्भत्सना शिशुपालाच्या तोंडी आलेली आहे. प्रसंग होता धर्माच्या राजसूय यज्ञाच्या वेळी अग्रपूजा देण्याचा. सर्व थोर थोर राजांना आमंत्रणे होती. पाहुण्यांना अर्घ्य देऊन त्यांचा सत्कार करायचा होता. पहिल्याने अर्घ्य कृष्णास द्यायचे असे पांडवांनी भीष्माच्या सल्ल्याने ठरवले. त्याप्रमाणे तो अर्घ्य देणार तो शिशुपालाने हरकत घेतली. इतर कोणी नाही तरी तुमच्या कुळातील सर्वात वृद्ध जो भीष्म त्याला अर्घ्य देणे योग्य असे शिशुपाल म्हणाला. कृष्णाला सुद्धा बोलता येऊ नये असा हा मुद्दा होता. कृष्ण बोललाही नाही. भीष्माने स्वतःच उठून कृष्णच सर्व दृष्टीने कसा योग्य हे बोलून दाखविले. तेव्हा शिशुपालाने चिडूनच उत्तर दिले, भीष्मा, तुझे सर्व चरित्रच क्षत्रियाला काळीमा लावणारे आहे. अंबेने शाल्वाला वरले आहे ही गोष्ट जगजाहीर होती, तरी तू तिचे हरण केलेस. विचित्रवीर्य धार्मिक राजर्षी, त्याने तिच्याशी लग्न केले नाही, ती तुझ्या आश्रयाला आली तर तू तिला झिडकारलेस. तुझा भाऊ मेल्यावर त्याच्या राण्या तुझ्या होत्या. एका ब्राह्मणाने गुपचूप त्यांच्या ठाई संतती निर्माण केली. तू ब्रह्मचारी नव्हेस, षंढ आहेस. आता अर्घ्य देऊन तुझा मान राखायची वेळ तर तू कृष्णाची स्तोत्रे गात बसलायस. धर्म दुर्योधनांच्या पिढीत घरच्या पुरुषांसाठी बायका आणण्याचा भीष्माचा उद्योग थांबला. त्यामुळे कोणा बाईचा छळ झाला नाही. पण तो ज्या राज्यसभेत सर्वात वडील म्हणून बसे तेथे झालेली एका स्त्रीची विटंबना थांबवण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. द्रौपदीला सभेत ओढून आणली तेव्हा अति झाले म्हणून विदुरमध्ये पडला. विदुर धृतराष्ट्राचा धाकटा भाऊ होता, शिवाय दासीपुत्र होता. त्याच्याऐवजी भीष्माला अधिकारवाणीने हा लाजीरवाणा प्रकार बंद करता आला असता. त्याऐवजी तो धर्म काय अधर्म काय याचीच चर्चा करत बसला. कुटुंबात म्हणा, राज्यात म्हणा, जे कोणी सर्वात दुबळे असते त्याला अन्यायाविरुद्ध झगडता येत नाही. त्याला सौजन्याने वागवणे यातच खरा मोठेपणा असतो. देव अनाथांचा नाथ म्हणून त्याचा मोठेपणा. अगदी हाच अभिप्राय तुकाराम महाराजांनी मराठीत सांगितला आहे. दया करी जे पुत्रांसी, तेची दासा आणि दासी, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. स्वतःच्या मुलाला कोणीही नीट वागवेल. घरच्या गडी मोलकर्णीचे जो हित बघेल त्याच्याच मनात देवपणा असतो. अशा घरात देव राहतो. जवळजवळ हेच शब्द मनूने उपयोजले. मनुस्मृती महाभारतामागून लिहिलेली, पण आचाराचे नियम सदाचाराचे नियम दोन्ही काळी सारखेच होते. पितृप्रधान कुटुंबात पुरुषाचे वर्चस्व असे. बायकांना, विशेषतः सासूरवाशिणींना काहीही हक्क नसत. म्हणूनच अशांबद्दल मनूने आवर्जून सांगितले आहे, ज्या कुळात वधूंना म्हणजे सासूरवाशिणींना अश्रू गाळावे लागतात, जेथे त्यांचा तळतळाट होतो त्या कुलाचा नाश होतो. ह्या उलट बायकांना जेथे सन्मानाने वागवले जाते त्या घरी देवता वास करतात.
देव तेथेची जाणावा. कुरुकुलाने बायकांची भयंकर विटंबना केली. त्यांची शरीरे मने दोन्ही चुरगळून टाकली. ते कुलनाशालाच योग्य झाले होते. आणि दुर्दैव असे की हे सर्व पाप भीष्माच्या हातून झाले होते. आणखी एक प्रश्न उद्भवतो. भीष्माने स्वतःसाठी काही केले नाही. ज्या दिवशी त्याने राज्याचा व स्त्री संघाचा त्याग केला त्या दिवशी त्याचे स्वतःचे असे कर्तव्यच राहिलेले नव्हते. त्याने जे काही केले ते इतरांसाठी. त्या कृत्यांबद्दल त्याला जबाबदार धरता येईल का? हाच प्रश्न दुसऱ्या तऱ्हेनेही विचारता येईल. मानवी जीवन संपूर्णतया निरागसपणे घालवता येईल का? जगायचे ठरवले की मनात असो वा नसो हातून पाप घडणारच, अशी तर मानवी जीवनाची घडण नाही. अंबा ही शाल्वाची हे माहीत असता तिला रथातून का आणले? भावाच्या बायका विधवा झालेल्या, स्वतःची शपथ तर पाळायची, पण त्यांच्यासाठी कुरुच्या घराण्यात तरुण पुरुषांची वाण पडली नव्हती. महाभारत स्पष्ट म्हणते की राणीच्या मनात भीष्म व इतर कुरुपुंग उभे राहिले. सर्वांना डावलून एका रानटी ब्राह्मणच का सापडला? याला उत्तर असे संभवते की राजसभेतील एखादा योद्धा निवडला असता तर मुलांचा बाप म्हणून त्याला कायमचे स्थान मिळाले असते. त्यापेक्षा ज्याचा पुढे राजघराण्याशी संबंध येण्याचा संभवच नाही असाच पुरुष बरा, असेही सत्यवतीला व भीष्माला वाटले असले पाहिजे. भीष्माच्या पत्रिकेत राजयोग नव्हता, पण अधिकारयोग मात्र भरपूर होता. या अशा तऱ्हेच्या निवडीमुळे भीष्माच्या अधिकारालाही तडा गेला नाही व ब्रह्मचर्याची भूमिकाही शाबूत राहिली. हे झाले राजकारण. पण हे वर्तन मानवी मूल्यांच्या दृष्टीने गर्ह्य ठरते ते ठरतेच. शिशुपाल भीष्माला शिव्या घालताना प्राज्ञमानीन म्हणजे स्वतःला मोठा शहाणा समजणारा असे विशेषण लावतो. सर्व स्वार्थ नष्ट झालेला, अत्यंत शहाणा, सत्यप्रतिज्ञ व दुसऱ्याची काळजी वाहणारा असा भीष्माचा लौकिक होता. स्वतः भीष्मही हीच भूमिका हिरहिरीने पार पाडत होता. मनुष्य स्वतःसाठी म्हणून जेव्हा काही करत असतो तेव्हा त्याच्या कृतीला मर्यादा असतात. त्याच्या कृतीचे मूल्यमापनही जोखून तोलून होत असते. पण एकदा का त्यागाची भूमिका घेतली, उपकाराची भूमिका घेतली, म्हणजे त्याच्या कृत्यांना सामान्य मर्यादा नाहीशी होते. एरवी 4 लोकांचे दडपण असलेला माणूस बेफिकीर वागतो, जुलमी वर्तन करू शकतो. क्रांती करावी, पददलितांसाठी बंड म्हणून उभारावे व त्यात मानवांचा संहार व्हावा, असे कितीदा तरी घडले आहे. फ्रेंच किंवा रशियन राजांनी केला नसेल एवढा संहार फ्रेंच व रशियन राज्यक्रांतीत झाला. ही हत्या करणारे महात्मे होते, गरिबांसाठी लढत होते. मनुष्य स्वतःसाठी जे करीत नाही ते देशासाठी, समाजासाठी, इतरांसाठी करू शकतो. ध्येयवादी, स्वातंत्र्यवादी, देशभक्त, देवभक्त लोक जेवढा अन्याय करू शकतात तेवढा इतर करू शकत नाहीत. त्यातून तो ध्येयवादी, प्राज्ञमानीन, केवळ कुळाच्या कल्याणाची चिंता वाहणारा असा असला म्हणजे सत्सद विवेक राहत नाही. अशी तर अवस्था भीष्माची झाली नाही ना. आपल्या चांगुलपणाचा, प्रतिज्ञा पालनाचा त्याला कैफ तर चढला नव्हता ना. कैफ चढण्या इतके आत्मविस्मरण भीष्माला झाले नाही. पण 4 लोकांच्या देखत जी कठीण भूमिका त्याने घेतली व जी जबाबदारी विशेष कारण नसता मागाहून त्याने स्वीकारली, त्यामध्ये तो प्रवाहपतितासारखा वाहत गेला असेच म्हणावे लागेल. आपल्याकडे या तऱ्हेचा विचार दुसऱ्या गोष्टीच्या अनुषंगाने झाला आहे. ती म्हणजे मोक्ष मिळण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न. यमनियम, प्राणायाम, तप वगैरे साधनांनी मुमुक्षू पुढे जाता जाता त्याला तपाचे फळ म्हणून वृद्धिसिद्धींची प्राप्ती होते. ही पायरी मोक्षमार्गावरच असते, पण ती मोक्षाला जायला एक मोठा अडसर ठरते. वृद्धिसिद्धी हे स्वतःच्या महातपाचे दृश्य फल असते व मनुष्य त्या चमत्कारात स्वतःला धन्य मानण्यात मोक्ष विसरून जातो. तशीच परिस्थिती ध्येयवादी माणसाची होते. एका विशिष्ट पायरीवर त्याला मानाचे स्थान व वाहवा मिळते व तो स्वतःला विसरतो. आपल्या हातून काही वाईट व्हायचे नाही म्हणून तो जपत नाही. इतरांसाठी म्हणून तो धडाक्याने अविचाराने कृत्य करतो. तसेच काहीसे भीष्माचे झाले. भीष्माने या सर्व प्रकारात सत्यवतीवर सूड उगवला असे मात्र म्हणता येत नाही.
एकतर महाभारतात ही कल्पना मुळीच आली नाही, व दुसरे म्हणजे ज्या गोष्टी घडल्या, विचित्र वीर्याचे मरण, एका राणीचा मुलगा आंधळा निपजणे, दुसरीचा रोगी निपजणे, त्यांचे काही भीष्माला अगोदर ज्ञान नव्हते. गोष्टी घडत गेल्या व भीष्म संसारात गुरफटत राहिला. धर्माच्या राजसूय यज्ञानंतर अग्रपूजेचा मान भीष्माचा. शिशुपालाचा हा दावा काही चुकीचा नव्हता. तेथेही भीष्म मागे सरला व त्याने मान कृष्णाला देववला. अशा भीष्माने सेनापतीपद स्वीकारलेच कसे? लढाईच्या आधी सर्वनाश होणार हे जाणून व्यासाने सत्यवतीला सुनांबरोबर चतुर्थाश्रम घेऊन अरण्यात जा असे सांगितले. त्या निघून गेल्या. भीष्म आपल्या सावत्र आईपेक्षाही वयाने मोठाच. त्यालाही हा मार्ग मोकळा होता. बलराम नाही का तीर्थयात्रेला गेला? मग भीष्मच का मागे राहिला? मोठा योद्धा म्हणून भीष्माचा लौकिक होता. महाभारतात भीष्म पर्वाच्या आधी भीष्माने कुठे लढाया मारल्याचे दिसत नाही. अंबेच्या बाबतीत परशुरामाशी झालेले युद्ध वास्तविक झालेलेच नसणार. रामाच्याही आधी होऊन गेलेला परशुराम दर युगात आणलेला आहे इतकेच. महाभारतात परशुरामाचे कार्य 2 योद्ध्यांच्या पराभवाला कारण पुरवण्यापुरते ओढून ताणून आणलेले, कथावस्तूला आवश्यक नसलेले असेच ते आहे. हे कल्पित युद्ध सोडल्यास भीष्म लढल्याचा पुरावा नाही. पांडू वयात आल्यानंतर राजा झाला. त्याने दिग्विजय केला. त्यावेळी भीष्म पांडूबरोबर गेला नाही. अशा या भीष्माने म्हातारपणी सेनापती पदाचा हव्यास का धरला? म्हातारपणी विराटाच्या गायी पळवण्याच्या कटात तो सामील होता. पण त्यावेळी एकट्या अर्जुनाने सर्वांनाच व त्याबरोबर भीष्मद्रोणांनाही पळवून लावले होते. भीष्माचे वय भारतीय युद्धाच्या वेळी कमीत कमी 90 ते 101 वर्षाचे होते. वयाचा हिशोब असा: भीष्माचा बाप शंतनू याने मत्स्यगंधेशी लग्न लावले तेव्हा भीष्म युवराज होता. धनुर्विद्या शिकलेला होता. तेव्हा तो 16 वर्षाचा होता. त्याचा पहिला सावत्र भाऊ चित्रांगद काही वैयक्तिक भांडणात मारला गेला. त्याचा खालचा भाऊ विचित्रवीर्य लग्नाच्या वेळेला निदान 16 वर्षाचा होता असे धरले आणि तो सत्यवतीला लग्नानंतर 2 वर्षांनी झाला असे धरले तर विचित्रवीर्याच्या लग्नात भीष्माचे वय 34 वर्षाचे होते. लग्नानंतर लगेच विचित्रवीर्य मेला. कुरुवंशाचा उच्छेद होऊ नये म्हणून भीष्माने लग्न करावे अशी इच्छा सत्यवतीने दाखवली. पण भीष्माने ते न जुमानल्यामुळे व्यासाचा विचित्रवीर्याच्या राण्यांशी व दासींशी संग होऊन धृतराष्ट्र वगैरे 3 मुले झाली. भीष्माचे वय धृतराष्ट्राच्या जन्माच्या वेळी 35 व पांडूच्या जन्माच्या वेळी 36 तरी होते. पांडूचा राज्याभिषेक व लग्न ही दोन्ही 16व्या वर्षी झाली असे गृहीत धरले तर भीष्माचे वय त्यावेळी 52 वर्षाचे होते. पांडू हिमालयात गेल्यावर त्याला धर्म झाला. तो लगेच 1 वर्षाने असेही जरी धरून चालले आणि त्यामागून 1 वर्षाने भीम व त्यानंतर 1 वर्षाने अर्जुन असे जरी मानले तर अर्जुनाच्या जन्माच्या वेळी भीष्माचे वय 55 असले पाहिजे. अर्जुनाचे वय लग्नाच्या वेळी बाप किंवा आजा यांच्याप्रमाणे 16 वर्षाचेच नसावे. त्याने केलेला द्रुपद पराभव वगैरे गोष्टींवरून असे वाटते. पण तरीही ते 16 वर्षाचे होते असे समजले तर त्यावेळी भीष्माचे वय 71 येते. द्रौपदी स्वयंवरानंतर पांडव इंद्रप्रस्थाला गेले. तेथून अर्जुन पहिल्या वनवासाला गेला. वनवास सरता सरता त्याने द्वारकेला जाऊन सुभद्रेशी लग्न केले आणि तो इंद्रप्रस्थाला आला. नंतर त्याचा मुलगा अभिमन्यू याचा जन्म झाला. अर्जुनाचा हा पहिला वनवास 12 वर्षाचा होता असे महाभारतात म्हटले आहे. त्याऐवजी तो 12 महिन्यांचाच होता असे जरी धरून चालले तरी अर्जुनाला अभिमन्यू 18व्या वर्षी झाला असे समजावे लागेल. इंद्रप्रस्थात राजसूय यज्ञ झाला. त्यावेळी जे वैभवाचे प्रदर्शन झाले त्यामुळे चिडून दुर्योधनानेही एक यज्ञ केला. तेवढ्याने समाधान न होऊन दुर्योधनाने पांडवांना द्यूतासाठी बोलवले व पांडव सर्वस्व गमावून वनवासाला गेले. त्यावेळी अभिमन्यू 3-1 वर्षाचा असण्याची शक्यता आहे. वनवास व अज्ञातवास संपल्यावर अभिमन्यूचे उत्तरेशी लग्न लागले. त्यावेळी अभिमन्यू 16 वर्षाचा, अर्जुन 34 वर्षाचा व भीष्म 89 वर्षाचा ठरतो.
अभिमन्यूच्या लग्नापासून लढाईच्या सुरुवातीपर्यंतचा काळ जेमतेम वर्षाचा होता असे धरले तर युद्धाच्या वेळी भीष्माचे वय 90 वर्षाचे होते. अर्जुनाचा पहिला वनवास 12 वर्षाचा धरला तर 101 वर्षाचे होते. ही कालगणना सगळीकडे कमीत कमी वर्षे धरून केलेली आहे. ह्याच्यापेक्षा भीष्माचे वय कमी धरणे शक्य नाही. सगळ्या कुरूंच्या मध्ये तो वयाने मोठा होता. कुरुवृद्ध आणि पितामह अशी त्याची 2 विशेषणे वारंवार येतात. एवढ्या म्हातारपणी सेनापती पदाचा हट्ट धरणे हे भीष्माच्या लढाईपर्यंतच्या चरित्राशी विसंगत वाटते. भीष्माकडे दुर्योधन आला व म्हणाला, आपण सर्वात वडील नामवंत योद्धे, आपण सेनापती व्हावे. भीष्माने स्वतःसाठी म्हणून जे होते त्याचा त्याग केला, पण एक मोठी जबाबदारी शिरावर घेतली आणि ती म्हणजे कुरुकुलाचे रक्षण. हे रक्षण करताना त्याला कोणाशी लढाई द्यावी लागली नाही, पण 2 पिढ्यांचा संसार सांभाळावा लागला. त्याने लहानांचा सांभाळ केला, आंधळ्या अपंगांची सुद्धा लग्ने लावून दिली. पांडव धृतराष्ट्र लहान असताना 3 पिढ्यात पहिल्यांदाच हस्तिनापुराच्या राजघराण्यात बरेचसे तरुण राजपुत्र जन्माला आले असताना त्यांना वाढवण्याची व शस्त्रविद्या शिकवण्याची व्यवस्था केली. 2 पिढ्या अव्याहत कर्तेपणा गाजवला. त्याच्या अधिकाराला पहिला शह शकुनीच्या येण्यामुळे उत्पन्न झाला. शकुनी आपल्या आंधळ्या मेवण्याच्या व डोळ्यांवर कातडे ओढलेल्या बहिणीच्या हितास जपत होता. शकुनी नसता तर भीष्माने आपल्या अधिकारात राज्याची वाटणी केली असती. पण मुले जशी मोठी झाली तसतसे भांडण विकोपाला गेले व शेवटी युद्धाशिवाय भांडण थांबत नाही असे झाले. खरोखर भीष्माचीच मुले नातवंडे असती तर कदाचित तो सत्यवतीप्रमाणे वनात गेला असता. स्वतःसाठी म्हणून जो संसार मांडलेला असतो त्यातून मन काढून घ्यावे हा दंडक आहे. पण लोकांच्या जबाबदाऱ्या पत्करल्या की मन त्यामध्ये जास्तच गुंतून पडते. म्हातारे झाले की मुले बाजूला सारतात, तेव्हा आपण होऊनच बाजूला सरण्याचा शहाणपणा सुचतो. पण देशाला, संस्थेला, जनसेवेला वाहून घेतलेले लोक वानप्रस्थ स्वीकारताना फारसे दिसत नाहीत. स्वतःचा संसार सोडला नाही तर लोक म्हणतात म्हाताऱ्याला लोभ सोडता येत नाही. पण स्वतःच्या संसारावर पाणी सोडून इतरांच्या संसाराचा भार पत्करला म्हणजे हे बंधन नाहीसे होतेसे दिसते. जीवात जीव असेसपर्यंत कुटुंब सांभाळलेच पाहिजे अशी भीष्माची भूमिका होती व सेनापतीपद स्वीकारून कर्णाला दुखवून बाजूला सारण्यातही हाच हेतू होता. स्वतःच्या न ऐकणाऱ्या मुलांना राजा शिक्षा करू शकत असे, भीष्माला ते शक्य झाले नाही. सत्यवतीची मुले मेली तेव्हा तिने प्रतिज्ञा सोडून लग्न कर व राज्यावर बैस अशी भीष्माला गळ घातली. कुरुकुलाचे एवढे प्रेम होते तर त्याने ते का ऐकले नाही? शिशुपालाने अगदी हाच प्रश्न केला होता. मागे कर्तव्याबद्दल जे म्हटले ते येथेही लागू पडते. भीष्माने एक फार मोठी प्रतिज्ञा करून बापाकडून व इतरांकडून अतोनात प्रशंसा मिळवली होती. आपले असे एक व्यक्तिमत्व तयार केले होते. लोकांच्या मनात स्वतःबद्दल काही अपेक्षा निर्माण केल्या होत्या. त्या सर्व पूर्ण करणे त्याला प्राप्त होते. ब्रह्मचर्याची शपथ घेऊन कॅथॉलिकांच्या मठात शिरण्यासारखाच तो प्रकार होता. मनात घेतलेली शपथ मोडता येते. 4 चौघांसमक्ष देखावा उभा केला की त्याला चिकटून बसावेच लागते. त्याचप्रमाणे आपली स्वतःची अशी एक भूमिका तयार झालेली असते, ती स्वला सोडता येत नाही. आतून व बाहेरून असे दोन्हीकडून भूमिका वठवण्याचे दडपण येते. ज्या कार्यासाठी भूमिकेचा स्वीकार केला त्या कार्याचा परिपोष होत नाही, नव्हे सर्वनाश होत आहे हे दिसत असताही माणूस भूमिका सोडू शकत नाही. गांधारीचे डोळे बांधणे, भीष्माचे ब्रह्मचर्य, रामाचा वनवास ही व अशी अनेक उदाहरणे देता येतील. प्रतिज्ञा पालन हा एक मोठा गुण होऊन बसला होता. प्रतिज्ञा कशासाठी केली याचा विचार सर्वस्वी मागे पडला होता. नवऱ्या मागे सती जाणाऱ्या कित्येकांच्या मागे असेच सामाजिक दडपण असणार. आचारांमागची भूमिका काय, ती मध्ये साधले काय, कुठल्या मूल्यांची जोपासना झाली, हा विचार मागून आलेल्या टीकाकाराला करणे सोपे. प्रत्यक्ष त्या काळात ती भूमिका वठवणाऱ्याला ते शक्य नसते. भूमिकांच्या ठामपणात एक प्रकारचे प्रवाह पतितत्व असते. तसे तर भीष्माचे झाले नसेल ना?
अशा प्रसंगांमुळेच अतिमानुष व्यक्तीसुद्धा दुबळी वाटू लागते. दुर्योधनाला लढाईला प्रोत्साहन देणारे, त्याची बाजू घट्ट धरणारे असे तिघे, शकुनी, दुःशासन व कर्ण. पहिल्या दोघांना बाजूला करणे भीष्माला शक्य झाले नाही, पण त्याने युक्तीने कर्णाला बाजूला काढले व 10 दिवस तो लुटुपुटीची लढाई खेळला. कुलवृद्ध म्हणून पांडवांनी त्याला जो मान दिला नाही तो देण्याचा उपचार दुर्योधनाने केला. भीष्म हा मान नाकारील असे त्याला वाटले असले पाहिजे, पण भीष्माने ताबडतोब होकार देऊन सेनापतीपद स्वीकारले. भीष्म मरेपर्यंत दुर्योधनाचे हात बांधल्यासारखे झाले. भीष्म कुलवृद्ध म्हणून पांडवांनाही अवध्यच होता. त्याच्याशी लढणे कठीण नव्हते, पण त्याचे नाते व वय लक्षात घेता ते अशक्य झाले होते. दुर्योधनाला एका बाजूने पेचाट टाकून पांडवांना दुसऱ्या बाजूने पेचाट टाकून शक्य तर युद्ध थांबवायचे असा भीष्माचा प्रयत्न होता. भीष्माने खरोखरच मोठी मुत्सद्देगिरी लढवली होती. पांडव मला मारणे शक्य नाही हा त्याचा कयास बरोबरच होता. दुर्योधन त्याची भावंडे, मुले, नातवंडे यांना चोपून काढायला पांडवांना काहीही वावगे वाटलेसे दिसत नाही. अर्जुनापुढे मुख्य प्रश्न होता भीष्म द्रोणांचा. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि, हा त्याचा आक्रोश होता. कृष्णाने एवढी गीता सांगितली ती ह्या एका बाबतीत फुकटच गेली. पांडवांना भीष्म अवध्य होता, पण पांडवांच्या सोयऱ्यांना तो तसा नव्हता. भीष्माच्या वधासाठी शिखंडी जन्माला आला होता व बापाचा पराभव करून त्याचे अर्धे राज्य हिरावून घेणाऱ्या द्रोणाचा सूड घ्यायला दृष्टद्युम्न जन्माला आला होता. दोघांनीही आपली ठरवलेली कामगिरी बजावली. भीष्माचा वध अर्जुनाने करावा म्हणून कृष्णाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महाभारतात असे दाखवले आहे की तो 2दा म्हणजे 3ऱ्या दिवशी व 9व्या दिवशी स्वतः भीष्मावर चालून गेला. 2 प्रसंगांपैकी पहिला उघड मागावून घुसडलेला आहे. 9व्या दिवशी हातात चाबूक घेऊन कृष्ण धावून गेला. अर्जुनाने त्याच्या पायाला मिठी मारून त्याला परतवले व मी भीष्माला मारणार नाही पण रथातून खाली पाडीन असे वचन मोठ्या मिनतवारीने धर्म व कृष्ण यांना दिले व 10व्या दिवशी खरोखरच तसे केले. भीष्माचा योद्धा म्हणून लौकिक होता. आपण पडलो ते मोठ्या वीराच्याच हातून हा लौकिक त्याला हवा होता. तो मोठा वीर अर्जुनच होता व हेच नेमके अर्जुनाला नको होते. पण शेवटी 9 दिवसांच्या कंटाळवाण्या लढाईनंतर तो मोठेपणा त्याला भीष्माला द्यावा लागला. शिखंडी बरोबर भीष्मावर शरसंधान करावे लागले आणि मला हे जे तीक्ष्ण बाण लागत आहे ना ते शिखंडीचे नव्हेत अर्जुनाचे आहेत हे म्हणण्याची संधी त्याला द्यावी लागली. युद्ध 18 दिवस झाले. त्यातील पहिले 10 दिवस खरे युद्ध झालेच नाही. हे 10 दिवस भीष्म लढाई थांबवायचा प्रयत्न करीत होता हे त्या 10 दिवसांच्या हकीकतीवरून स्पष्ट होते. प्रति दिवसाची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे. पहिला दिवस. कौरवांचे अफाट सैन्य पाहून धर्माला निराशा वाटते. अर्जुन त्याला धीर देतो, पण स्वतःच ऐन सुरुवातीला हातपाय गाळतो. कृष्ण गीता सांगून त्याला धीर देतो. धर्म कौरव सैन्यात जाऊन भीष्मद्रोणांना नमस्कार करून येतो. युयुत्सू पांडवांना मिळतो. मोठे युद्ध होते. उत्तर मारला जातो. पहिल्या दिवशी विजयाचे पारडे कौरवांकडे. दुसरा दिवस. अर्जुन, भीष्म, द्रोण, दृष्टद्युम्न वगैरेंची युद्धे होतात. कलिंगराज व त्याचा मुलगा या दोघांना भीष्म मारतो. पांडवांना दिवस चांगला जातो. तिसरा दिवस. भीम दुर्योधनाला बेशुद्ध पाडतो. सारथी दुर्योधनाला रथातून पळवून नेतो. कौरवांचे सैन्य माघार घेऊ लागते. दुर्योधन शुद्धीवर येऊन सैन्याला सावरतो व भीष्माला दोष देतो. भीष्म सांगतो, पांडव अजिंक्य आहेत, पण मी शिकस्त करीन. भीष्म त्याप्रमाणे करतो. कृष्ण अर्जुनाला दोष देऊन रथातून उडी मारून चक्राने भीष्माला मारू पाहतो. अर्जुन त्याला परत आणतो. एकंदरीत दिवसात पांडवांचा जय होतो. चौथा दिवस. दोन्हीकडचे वीर निकराने लढतात. एकंदर दिवस पांडवांना बरा जातो. रात्री दुर्योधन भीष्माला दोष देतो. पांडवांचे, विशेषतः कृष्णार्जुनांचे दैवी अजिंक्यत्व भीष्म वर्णन करून युद्ध पुरे कर असे दुर्योधनाला सांगतो. पाचवा दिवस.
नेहमीप्रमाणे युद्धे होतात, कोणाचाच मोठा विजय होत नाही. 6वा दिवस 5व्याप्रमाणेच जातो. 7वा दिवस. सुरुवातीस दुर्योधन भीष्माला खूप बोलतो. पांडव अजिंक्य आहेत, पण मी शिकस्त करीन हे ठरलेले उत्तर भीष्म देतो. निकराची लढाई होते. धर्म, अजून भीष्माला का मारले नाहीस म्हणून शिखंडीला बोल लावतो. हाही दिवस 6व्या दिवसाप्रमाणेच जातो. 8वा दिवस. निकराचे युद्ध होते. कौरवांकडचे शकुनीचे मुलगे व पांडवांकडचा इरावत हे लोक मारले जातात. भीम धृतराष्ट्राचे 15-16 मुलगे मारतो. निकराचे युद्ध चालले असताच संध्याकाळ होते. रात्री दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण यांची मसलत होते. भीष्माला युद्धातून काढून लावण्यास कर्ण सांगतो. दुर्योधन भावांबरोबर भीष्माकडे जातो व निर्वाणीची भाषा बोलतो. भीष्म परत एकदा पांडवांच्या अजिंक्यत्वाचा पाढा वाचतो, पण निकराने लढण्याचे वचन देतो. 9वा दिवस. भीष्म पराक्रमाने लढतो. अर्जुनाचे चालत नाही असे पाहून कृष्ण रागारागाने चाबूक घेऊन भीष्मावर चालून जातो. अर्जुन त्याला परतवतो. युद्ध संपते. एकंदर दिवस कौरवांना बरा जातो. रात्री पांडव मसलत करून भीष्मालाच तुझे मरण कसे होईल असे विचारतात व शिखंडीला पुढे करा हा उपदेश भीष्माकडून ऐकतात. कृष्ण अर्जुनाचे मन वळवतो. भीष्माला मारू नकोस, नुसते रथातून पाड असे तो सांगतो. अर्जुन लाजेने पण प्रयासाने कबूल होतो. 10वा दिवस. शिखंडी भीष्मावर शरवर्षाव करतो. त्याच्या मागून अर्जुन बाण सोडून भीष्माचे कवच फोडतो. शेवटी डोक्याला बाण लागून भीष्म रथाखाली बाणांच्या खचावर पृथ्वीला अंग न लावता पडतो. भीष्माच्या रथात किंवा रथाजवळ दुःशासन असतो व भीष्म शेवटपर्यंत त्याच्याशी बोलत असतो. लढाई तात्पुरती थांबते. भीष्म परत दुर्योधनाला सांगतो, माझ्या मरणाने तुमचे वैर मिटव, तह कर. शेवटी सर्व गेल्यावर कर्ण भीष्माकडे येतो. भीष्म कर्णाला पांडवांकडे जाण्यास सांगतो, पण कर्ण ते नाकारतो. एकंदर लढाई 18 दिवसांची झाली. त्यातील पहिले 10 दिवस लुटूपुटूची लढाई झाली. लढाईतील बहुतेक दिवशी भीष्म लढाई थांबवण्याची विनंती दुर्योधनाला करीत होता. शेवटी त्याने आपल्या प्राणांचे मोल देऊन युद्ध थांबवण्याचा शेवटचा प्रयत्न केला, पण तोही व्यर्थ गेला. ह्या 10 दिवसांच्या वृत्तांतात काही ठळक विसंगती आहेत. शिखंडीची कथा धर्माला माहीत असली पाहिजे, कारण भीष्माशी शिखंडी 2दा लढायला आला होता. भीष्म त्याच्याशी लढत नाही हे सर्वांना माहीत झाले होते. आदल्याच दिवशी तू भीष्माला का मारित नाहीस म्हणून धर्माने त्याला छेडले होते. अशा परिस्थितीत भीष्माकडे जाऊन तुझे मरण कशामध्ये हा पोरकट प्रश्न विचारण्याचे कारण नव्हते. भीष्म अजिंक्य आहे हा समज शेवटपर्यंत टिकवण्यासाठी हा प्रयत्न होता. या अतिवृद्धाला मारावयाचे सर्वांच्या जीवावर येत होते. मेलं तर अर्जुनासारख्या पहिल्या प्रतीच्या योद्ध्याच्या हातून मेलो हा मोठेपणा भीष्माला हवा होता. कौरवांच्या बाजूने भीष्माला बाजूला टाकणे कठीण होते. पांडवांच्या बाजूने देखाव्यासाठी का होईना अर्जुनाला भीष्माच्या विरुद्ध उभे करणे कठीण होते. दोन्ही बाजूनी भीष्म एक अडचणच होऊन बसला होता. 3ऱ्या दिवशी कृष्ण रथातून उडी टाकून सुदर्शन हाती घेऊन धावला हे प्रकरण मागाहून घुसडल्यासारखे वाटते. 9व्या दिवशी तो चाबूक घेऊन धावला ते प्रकरण योग्य ठिकाणी आले आहे व सर्व प्रसंगही महाभारताच्या पद्धतीने रंगवलेला आहे. थोडक्यात त्यावेळच्या परिस्थितीला अनुरूप असा 3ऱ्या दिवशीचा प्रसंग काव्यमय, अतिशयोक्त व कृष्णाचे देवपण वर्णन करण्यात बराच भाग खर्च केलेला असा आहे. बरे, कृष्ण एवढा निकरावर आला पण अर्जुनावर त्याचा परिणाम झाला नाही असे म्हणावे लागते, कारण तो भीष्माविरुद्ध उभा राहिला तो तेथून 6व्या दिवशी. ही विसंगती 9व्या दिवशीच्या प्रसंगाने राहत नाही. मेल्याशिवाय गत्यंतर नाही हे भीष्माला समजते. मारण्यास उभे राहिलेच पाहिजे हे अर्जुनाला उमगते. 10व्या दिवशी भीष्म पडतो. सर्व भीष्मपर्वच मोठे चमत्कारिक आहे. सुरुवातीला भीष्म सेनापती झाल्यावर सर्व मिळून भीष्माला सांभाळा अशी आज्ञा दुर्योधनाने दिली. लढाईची जी वर्णने आहेत त्यांवरून असे दिसते की एका योद्ध्याचे दुसऱ्याशी असे एकाच एक युद्ध जसे होत असे त्याचप्रमाणे बऱ्याच योद्ध्यांचा समूह मिळूनही युद्ध होई. मुख्य लढणारे योद्धे 2 रथांमध्ये असत
आणि त्यांना सांभाळणारे इतरही पुष्कळ असत. उदाहरणार्थ, शिखंडी लढत असताना त्याच्या संरक्षणार्थ खालीलप्रमाणे व्यवस्था होती. अर्जुनाच्या रथाच्या डाव्या चाकाशी युधामन्यू होता, उजव्या चाकाशी उत्तम औजा होता आणि स्वतः अर्जुन शिखंडीचे रक्षण करीत होता. त्याचप्रमाणे इकडे सर्वांनी मिळून भीष्माच्या रथाचे रक्षण करावे असे दुर्योधनाने दुःशासनाला बजावले. त्याने सांगितले, भीष्माचे रक्षण करतील असे रथ तयार ठेवा आणि मुख्यत्वे करून भीष्माचे रक्षण आणि ज्याच्यावर भीष्म शस्त्र चालवणार नाही त्या शिखंडीचा वध हे तुमचे उद्दिष्ट राहू द्या. दुर्योधनाची मुले स्वतः भीष्माच्या मागच्या बाजूने रक्षण करीत होती असे एका श्लोकात सांगितले आहे. त्यानंतर निरनिराळ्या देशांचे राजे व सैनिक भीष्माच्या भोवताली राहून त्याचे रक्षण करीत होते असाही उल्लेख आहे. तेव्हा भीष्म रथात स्तब्ध असून त्याच्यावर शिखंडी बाण सोडतो आहे किंवा शिखंडीच्या आडून अर्जुन बाण सोडतो आहे आणि भीष्म त्या बाणांनी घायाळ होऊन प्रतिकार न करता पडला आहे, हे चित्र सर्व वर्णनांशी विसंगत आहे. शेवटच्या दिवशी भीष्माच्या रथाला आणि भीष्माला सांभाळणारे कोणीही दिसत नाही. भीष्म शेवटपर्यंत दुःशासनाशी बोलत होता. अशावेळी दुःशासन काय करत होता? सर्वांनाच भीष्म नकोसा झाला होता का? भीष्म सर्व दृष्टींनी दुर्दैवी. भीष्म मारला गेला नाही, जखमी होऊन पडला. एक, भीष्म इच्छामरणी होता. त्याला उत्तरायण लागल्याखेरीज मरावयाचे नव्हते. आणि दुसरे म्हणजे कृष्णाने अर्जुनाला विनवले होते, भीष्माला मारायची जरूर नाही. अर्जुना, त्याला नुसते रथावरून खाली पाड. म्हणजे भीष्मावर जो शरवर्षाव झाला तो निर्वाणीचा नसून त्याला पाडण्यापुरताच असे होते. ज्या कुलाला जपण्याचा भीष्माने जन्मभर प्रयत्न केला त्यातील अर्ध्याधिक कुलाचा नाश झालेला त्याला जिवंत राहून हालचाल न करता पाहावा लागला. भीष्म अजिंक्य नव्हता, पण अवध्य होता. इतर शूरांप्रमाणे ताबडतोबीचे मरणही त्याच्या नशिबी नव्हते. शरशय्येवर उघड्या डोळ्यांनी त्याला संहार बघावा लागला. उघड्या कानांनी कुरुस्त्रियांचे रडणे ऐकावे लागले. आणि ही विटंबना पुरी वाटली नाही म्हणूनच की काय, महाभारतात भर घालणाऱ्या मागाहूनच्या लोकांनी शांती पर्वाचे चऱ्हाट त्याच्या तोंडून वदवले. म्हणजे भीष्माने प्रतिज्ञा पालनाने साधले तरी काय, हा प्रश्न उरतोच.